नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. सीटीटी 2026 चा निकाल लागलेला आहे आणि ह्या निकालानंतर खूप चांगला स्कोर विद्यार्थ्यांचा आलेला आहे. इग्नाइटच्या बॅचेसला असणाऱ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आम्हाला मेसेज आणि कॉल पण केले. आमच्या टीमला पण कॉल आलेला आहे. सो परत एकदा एवढ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि शक्य असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा की आमच्या टीमचा तुम्हाला कशा पद्धतीने फायदा झाला, आमच्या टीमकडून तुम्हाला कसं मार्गदर्शन मिळालं आणि तुमचा स्कोर आणि नाव पण जर शक्य असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि इतरांना तुम्ही कसं शेअर कराल, कसं रेफरन्स द्याल इग्नाइट अकॅडमीचा, काय सांगाल इग्नाइट अकॅडमी बद्दल, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघूया आपण आज जो निकाल लागलेला आहे ना, काल संध्याकाळी निकाल लागलाय, त्यात पास कितीला आहे नेमकं, 55% की 60%? आता पास म्हणजे ज्याला मला काय म्हणायचं, पात्र कितीला आहे, 55% 60%? त्यात पण अजून मुद्दा हा आहे की सर, सेंट्रल गव्हर्नमेंटचा फॉर्म भरत असताना म्हणजे सीटीटीचा फॉर्म भरत असताना तिथे काही कॅटेगरी भरता येत नाही, काही कॅटेगरी नसतात तिथे. मग तिथे जर मला मार्क पडलेला आहे त्याचा जर मी अंदाज घेतला, तो जर रेफरन्स घेतला, तर महाराष्ट्रामध्ये मला पासिंग पकडलं जाणार का, पात्र पकडलं जाणार का, थोडक्यात मी मला सांगतो. म्हणजे असे काही शिक्षक उमेदवार पण असू शकतात, असे काही उमेदवार जे आहे डीएड बीएड झालं ते पण असू शकतात. सो ते पण आपण बघूया कोणत्या कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये हे उमेदवार पात्र ठरवणार आहे, त्यासाठी काय कागदपत्रे तुमच्याकडे असावं लागतील आणि ते कधीचे असावं लागतील आणि कोणत्या कॅटेगरीसाठी लागू असणार. थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आमच्याकडे बॅच लावली असेल, तुम्ही जर आमचे व्हिडिओ बघितले असेल, आमचा फायदा झाला असेल, तर इतर विद्यार्थ्यांना पण नक्कीच त्यांना रेफरन्सेस द्या इग्नाइट अकॅडमीचा. तुम्हाला बघा फायदा झालाय, त्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ द्या. तुमच्या मित्रांना जर तुम्ही सांगितलं आणि तेही जर क्वालिफाईड झाले तर नक्कीच ते तुमचं नाव पण घेतील की तुमच्यामुळे मला इग्नाइट अकॅडमी कळली आणि मी लगेच पात्र पण झालो. सो असे पण कमेंट तुम्हाला तुमचे मित्र देतील. त्यांना सजेशन द्या की आता आपली इग्नाइटची येणाऱ्या टीईटीची एक्झामसाठी बॅच चालू झाली, फॉर्म भरणं सुरू झाली. 21 जूनला टीईटी असणार आहे. 21 जून साठी तयारी करण्यासाठी द्रोणा बॅच 10.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड चालू झाली आहे. लगेच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये बॅचची लिंक दिली आहे. किंतु परंतु जर तर मनात अजिबात ठेवू नका. ही बॅच 1 एप्रिल पासून म्हणजे उद्यापासून चालू होते. दोन प्रकारची बॅच, ज्यांना बुक आणि बॅग हवी असेल त्यांनी ही बॅच घ्या, ज्यांच्याकडे आवडी असेल त्यांनी ही बॅच घ्या. ह्या बॅच मध्ये बघा सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे आणि विशेष म्हणजे 5000 प्लस निकाल देणारी टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. पीडीएफ पीपीटी स्वरूपात नोट्स अवेलेबल, 350 प्लस टॉपिक वाईज फुल लेंथ आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. महारिव्हिजन सेशन आहे, डाके सरांचा 9 दिवस नवी सुरुवात आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक शनिवारी होतं. हे सगळं तुम्हाला दोन्ही बॅचेस मध्ये अवेलेबल आहे. तुमच्या मित्रांना शेअर करा, त्यांनाही कळवा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. तर आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, फॉर्म तुम्ही ओपन मधून भरला होता. बघा का ओपन मधून भरला होता, कारण सीटीटीचा फॉर्म भरत असताना सेंट्रल टीईटी आहे, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आहे. भारतातून सगळ्या राज्यांमधून विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. मग काही कॅटेगरी ज्या असतात ना, त्या तुमच्या राज्यात लागू आहे पण सेंटरमध्ये लागू नाहीये. जसं की एससीबीसी कॅटेगरी सेंट्रलमध्ये नाहीच आहे, बरोबर नाही, तुम्हाला दिसत नाही. काही लोकांना, काही विद्यार्थ्यांना माहित नव्हतं की त्यांना एनटी अ ब कडे सुद्धा ओबीसी मधून भरू शकत होते पण भरलं नव्हतं. काही एबीसी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे महाराष्ट्राचं काढलं त्यांनी, सेंट्रलचं काढलंच नव्हतं. काही जाऊ शकतं सर एससीबीसी होतं माझ्याकडे पण मला माहित नव्हतं असं आहे, मी तर ओपन मधून भरला. एससी सेंट्रलमध्ये बघा एससीची होती, एसटीची होती, ओबीसी पण होती आणि ईडब्ल्यूएस सेंट्रलचं पण होतं. बाकी ठिकाणी मात्र बाकी कॅटेगरी ज्या आहेत ना त्या ओबीसी मध्ये जातात ह्या कॅटेगरी, पण काहींना माहित नव्हतं. मग अशा उमेदवारांना मार्क चांगले पडलेत, कॅटेगरीनुसार मार्क पडलेत, पण सर मी पात्र आहे का मला समजत नाही, कळत नाहीये. विथ प्रूफ तुम्हाला दाखवू मी आता, विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवतो. पण तत्पूर्वी हे प्रश्न बघा, ओपन मधून जरी फॉर्म भरला असेल आणि तुमच्याकडे जर महाराष्ट्रातल्या एखाद्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल, बघा महाराष्ट्रामधलं कॅटेगरीचं सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला इथे पात्र ठरवलं जाणार आहे. बघा, भले तुमच्या डॉक्युमेंट वरती म्हणजे सीटीटी वरती तुमचा जो रिझल्ट लागला ना त्यात नॉट क्वालिफाईड आला असेल, नॉट क्वालिफाईड आला असेल तरी सुद्धा तुम्हाला जर महाराष्ट्र सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, व्हॅलिड डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे पात्र होणार आहात. हे असेल तर तुम्ही पात्र होणार आहात, लक्षात घ्या. हे शिक्षक उमेदवार सुद्धा पात्र असणार ज्या शिक्षकांनी दिलेली आहे. आणि हे डीएड बीएडचे जे उमेदवार ज्यांना शिक्षक भरती करायची पुढच्या टेट मध्ये ते सुद्धा पात्र असणार. काय थोडक्यात तुम्हाला मी घेऊन जातो नोटिफिकेशन कडे. आता विथ नोटिफिकेशन तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो. तुम्ही जर पवित्र पोर्टलच्या वेबसाईटला गेले, बघा ही पवित्र पोर्टलची वेबसाईट आहे, यामध्ये तुम्ही 2025चं नोटिफिकेशन चेक करू शकता. आणि ह्या नोटिफिकेशन मध्ये तुम्ही गेला की इथे तुम्हाला बघायला मिळेल गाईडलाईन इन्स्ट्रक्शन फॉर ऍप्लिकंट. याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे बघा डिसेंबरचं नोटिफिकेशन आहे, 26 डिसेंबरचं नोटिफिकेशन क्लिक करा. हे तुमच्या समोर मी ओपन केलेलं आहे. हे डाउनलोड करतो हवं तर तुम्हाला इथे दाखवतो मी डाउनलोड करून. चलो डाउनलोड पेक्षा इथेच दाखवतो, बघा इथेच दाखवतो मी. हा, हे नोटिफिकेशन मध्ये बघा कधीचं नोटिफिकेशन आहे, 26/12/2025. म्हणजे 26/12/2025 ला
जेव्हा पवित्र पोर्टल मार्फत ही शिक्षक भरती झाली होती त्या संदर्भात त्यांनी नोटिफिकेशन दिलं होतं आणि त्या नोटिफिकेशन मध्ये महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय बघा, हा आहे 3 नंबरचा महत्वाचा मुद्दा. बघा मी तुम्हाला जो आता सांगतो हा 3 नंबरचा, नीट लक्ष द्या. इकडे थोडं झूम करतो याला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मला काय म्हणायचं. बघा हा 3 नंबरचा मुद्दा आहे, हा लक्षात घ्या. बघा खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीटी दिलेले उमेदवारांपैकी, खुल्या प्रवर्गात दिली सीटीटी तुम्ही, ज्यांचा 55% म्हणजे कमीत कमी 82 आणि 60% म्हणजे कमीत कमी 90 या दरम्यान गुण असतील, म्हणजेच काय, काही उमेदवारांचे बघा 82 ते 89 किंवा 90च्या दरम्यान, याच्या दरम्यान गुण आहे किंवा हे पण असतील ते पण चालतील, 82 पण वाला चालेल, 82 वाला पण चालेल असतील, अशा उमेदवारांना त्यांच्या सीटीटी प्रमाणपत्रावरती नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे. कारण तुम्ही ओपन मधून भरला होता आणि 82 ते 89, 82 ते 90च्या दरम्यान म्हणजे 89 पर्यंतच आहे तुमचे, आणि तुमच्या सर्टिफिकेटवर नॉट क्वालिफाईड आला असेल, ओके, अशी नोंद आहे. त्यातील ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी, बघा हे अर्ज करण्याच्या वेळीचं वाक्य महत्वाचं आहे, कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सूट सवलत मिळेल. आता याचा अर्थ काय होतो, तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता सीटीटीचा, त्यावेळेस तुमच्याकडे हे डॉक्युमेंट उपलब्ध असणं गरजेचं आहे. आता विचार करावा लागेल तुम्हाला की तुमचं प्रोफाईल चेक करा, सीटीची फॉर्म भरण्याची लास्ट डेट चेक करा, त्या डेट पर्यंतच तुमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट जे की सीडी मध्ये फॉर्म भरताना तुम्ही शो नाही करू शकलात पण तुमच्याकडे होतं, जर असेल तर त्या व्हॅलिडिटीचं म्हणजे त्या डेट पर्यंतच पाहिजे बरं का, फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत. ते जर व्हॅलिड डॉक्युमेंट असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सवलत मिळेल. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल, बघा नसेल, फॉर्म भरण्याच्या वेळी सांगेल त्यांनी, अर्ज करण्याच्या वेळी जर नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही. मग सबब त्या 2025च्या पवित्र पोर्टलला त्यांनी सांगितलं होतं, सबब ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्र त्यावेळी नसतील तर त्यांनी सदर परीक्षेतील पेपर 1-2 गुणांची 55% साधारण गुण नोंद करू नये अशी नोंद केल्यास संबंधित उमेदवार या जबाबदार राहतील. आता हे मुद्दा ठीक आहे, त्या शिक्षक भरतीला त्यांनी हे सांगितलं होतं की सबब त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, नोंद करायची नाही असं त्यांनी हे सांगितलं, हे सोडून द्या. पण इथपर्यंतचा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आहे, नीट समजून घ्या. विथ प्रूफ तुम्हाला दाखवलाय, याचा अर्थ तुम्हाला इथे परत एकदा मी समजून सांगतो. याचा अर्थ असा होतो, आता दरबार बघा सगळ्यांनी चेक करा, सगळ्यांनी हे चेक करा, तुम्ही फॉर्म कधी भरला, चेक करा फॉर्म कधी भरला. आता कसं करणार आहे, तुमच्याकडे प्रोफाईल असेल, उदाहरणार्थ फॉर्म मी असं म्हणतो तुम्हाला की फॉर एक्झाम्पल मी 10 नोव्हेंबरला फॉर्म भरला, 10 नोव्हेंबर 2025 ला फॉर्म भरला, उदाहरणार्थ घेतले बरं का मी, तुम्ही डेट चेक करा. मग माझ्याकडे त्यावेळेस डॉक्युमेंट होतं माझ्याकडे, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे SCBC होतं का जे की व्हॅलिड आहे, तुमच्याकडे EWS होतं का जे की व्हॅलिड आहे, तुमच्याकडे कदाचित OBC सर्टिफिकेट निघालं होतं का ते बघून घ्या. EWS होतं पण ते काय होतं, स्टेटचं होतं सर माझ्याकडे, त्यामुळे मी भरला नव्हता, चालेल, तरी पण OBC आहे का त्या डेट पर्यंतच चेक करून घ्या. तुमच्याकडे NT चे डॉक्युमेंट असेल सगळे अ ब क ड तरी चालेल, तुमच्याकडे SBC असेल तर तेही चालेल, कोणते असेल कॅटेगरी सर्टिफिकेट, तुम्ही फॉर्म भरताना ते शो नव्हतं केलं, असं जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर महाराष्ट्रासाठी MAH केलं मी, ठीक आहे, महाराष्ट्रासाठी हे व्हॅलिड असणार आहे. हे डॉक्युमेंट वापरून विदिन डेटचे लागेल बरं, हे डॉक्युमेंट वापरून तुम्ही इथे एक्झाम पात्र असणार आहात. जरी तुमच्या सर्टिफिकेटवरती नॉट क्वालिफाईड आला असेल तरी तुम्ही इथे पात्र असणार आहात, हे लक्षात घ्या. हे विथ प्रूफ मला दाखवलेलं आहे. सो व्हॅलिड डॉक्युमेंट लागणार आहे. तुम्ही फॉर्म भरताना एकदा प्रोफाईल चेक करा, बाकीचे डॉक्युमेंट पण लागतील, पण हे जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही व्हॅलिड आहात. सो लक्षात घ्या, ज्यांना 82 मार्क किंवा 82 ते 89 पडलेले आहे मात्र ते नॉट क्वालिफाईड दाखवताय, असे उमेदवार इथे त्यांच्याकडे जर व्हॅलिड डॉक्युमेंट किंवा व्हॅलिड कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल तर असे उमेदवार महाराष्ट्रासाठी काय असणार आहे, पात्र असणार आहे. अशा उमेदवारांना परत एक्झाम द्यायची गरज नाही, अशा शिक्षकांना सुद्धा परत एक्झाम द्यायची गरज नाही. सिंपल भाषेत सांगितलं. अजून काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि आवडलं तर लाईक मात्र नक्की करा. तुम्ही लाईक करत नाही, एवढी चांगली माहिती मी तुम्हाला देत असतो, सगळे प्रूफ सहित तुम्हाला देत असतो. लाईक पण करा आणि कमेंटमध्ये कळवा की सर तुम्ही सांगितलेली माहिती आम्हाला कळली किंवा नाही कळली तेही सांगा, किंवा अजून काही कन्फ्युजन असेल तेही सांगा, त्याचं उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल. आणि तुमच्या मित्रांना पण
हा व्हिडिओ लगेच शेअर करा. एका जणाने ऍटलीस्ट 5 जणांना शेअर करा आणि त्यांनाही सांगा असे व्हिडिओ बघत जा बाबा, इग्नाइट अकॅडमीवाले तुम्हाला चांगली माहिती देत असतात. विथ प्रूफ देतात, नुसतं ओरली सांगत नाही, विथ प्रूफ सांगत असतो. लक्षात घ्या. हे सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर मला लाईक आणि कमेंटमध्ये कळवा. तुमच्या मित्रांना इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण नक्की शेअर करा आणि त्यांना या बॅचेस बद्दल रेफरन्सेस द्या. सो बॅचेस चालू झाल्या, उद्यापासून चालू होणार आहे. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. ही 2 रुपयाची टीटीची बॅच मात्र तुम्ही सगळ्यांना घ्यायला सांगा. याच्यामध्ये सगळं आम्ही टाकलं, एकदा चेक करून घ्या. नवीन आवृत्तीचे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हे पुस्तक सगळ्यांकडे असावं. आवर्जून हे पुस्तक ॲपवरून मागवा, अमेझॉनवर मागवा किंवा शेजारच्या बुक स्टॉलवरून घ्या. काही अडचण असेल ह्या नंबरला कॉल करा. ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस पण तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक करून मित्रांना शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.